प्रेज गॉड. आय लव्ह यू जीजस. प्रभूची स्तुती असो. आपण आज पाहणार आहोत की प्रेषिताचे पत्र नवीन करारमध्ये 5 अध्याय त्याचं 29 वचन आपल्याला देवाचं वचन असं सांगतं की आम्ही मनुष्यापेक्षा जास्त देवाची आज्ञा पालन केली पाहिजे. का आपण आपल्या जीवनामध्ये आपण ख्रिस्त येशूवरती जो विश्वास ठेवतो, तर का आपण माणसापेक्षा जास्त देवाची आज्ञा पालन करतो की देवापेक्षा जास्त माणसाच्या आज्ञा आपण पालन करतो. हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये. प्रेज गॉड. तर का आपण नक्कीच हे वचन आपल्याला आपण वाचलं असेल, ऐकलं असेल की नवीन करारामध्ये हे पुस्तक आहे प्रेषिताचं पत्र. या ठिकाणी आपण जर वाचतो तर त्या ठिकाणी पत्रच आहे, योहान आहे, हे दोघं जण येशू देवाची स्वार्थ सांगण्यासाठी अनेक ठिकाणी जातात. मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात. तर यांच्याद्वारे अद्भुत कार्य परमेश्वर देखील करून घेतो. ह्या ठिकाणी आपण जर वाचलं की प्रेषित पत्र 5 अध्याय त्याचं 29 वचन, की ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्या टायमाला लोक त्यांना म्हणले की तुम्ही ह्या ठिकाणी देवाची स्वार्थ सांगू नका, प्रभू येशूबद्दल आम्हाला सांगू नका. तर त्यांना स्पष्ट रीतीनं असं उत्तर दिलं का ते काय म्हटले की पत्रच त्यांना म्हटले की आम्ही मनुष्यापेक्षा जास्त देवाची आज्ञा पालन केली पाहिजे. म्हणून का आपल्या जीवनात आपण खरोखर देवाची आज्ञा पालन करतो का, हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या आयुष्यामध्ये. कारण की आताच्या जगामध्ये अनेक पास्टर्स आहे, सेवक लोक आहे, अनेक मंडळीमध्ये लोक असतात. तर पवित्र आत्मा हा सर्वांना दिलेला आहे, असं नाही की पास्टरला दिला आणि विश्वास करणाऱ्यांना नाही दिला. तर विश्वासणाऱ्यांना पण पवित्र आत्मा परमेश्वराने दिलेला आहे. बिलीवर्स असो, पास्टर असो, एव्हंजलिस्ट असो, कोणी असो, अपोस्टल असो, अभिषिक्त सेवक असो, सर्वांना पवित्र परमेश्वराने पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि त्यांना आज्ञा दिलेली आहे की देवाची आज्ञा पालन करणं हे मनुष्याचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. माणसाची आज्ञा पालन नाही जरी झाली तरी देवाची आज्ञा पालन करणं फार महत्त्वपूर्ण आहे. आपल्या अधिकारांच्या अधीन असा, आपल्या पास्टरांच्या अधीन असा, सर्वांच्या अधीन असा, परंतु आज्ञा पालन करणे देवाच्या वचनानुसार आहे की नाही हे देखील आपल्याला पाहायचं आहे, परखायचं आहे, ओळखायचं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण देवाचं कार्य करत राहायचं आहे. तर देव आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे काय सांगतो आपण हे देखील ऐकलं पाहिजे. त्यासाठी आपण पवित्र जीवन जगून परमेश्वराचा गौरव करत राहिलं पाहिजे. म्हणजे परमेश्वर आपल्याला सहाय्य करेल. कारण की पवित्र परमेश्वराचं वचन असं सांगतं की जर हे कामं जर माणसाकडून असते तर नाश झाले असते. हे देवाकडून कार्य आहे म्हणून हे नाश होणार नाही.